सर्व खेळाडूंचं सर्व संघांचं अगदी नक्कीच सहर्ष स्वागत करतोय, हार्दिक अभिनंदन देखील करतोय। अगदी त्यांचं देखील कौतुक करावं लागेल। या कुटुंबावर आपण ठेवलेला विश्वास यात नक्कीच कौतुकास्पद आहे। क्या बात आहे। का नवीन स्पर्धा आणि नवीन स्पर्धेला आपण पाहिलं गेलं तर जय पवार सर आणि मुन्ना पटेल सर उपस्थित आहेत। कौतुक करावं लागेल जेपी पॅनलचे प्रोप्रायटर सर्वे सर्वा या ठिकाणी आपण पाहिलं गेलं तर जय पवार सरांची एंट्री आतमध्ये होताना आपल्याला नक्कीच पाहायला मिळते। सरचे स्वागत आहे सर। जय सर, आपलं देखील कौतुक असेल। मुन्ना पटेल सर अगदी त्यांचं देखील काम दर्जेदार राहिलंय। शेवडी तालुका ग्रामीण क्रिकेट असोसिएशनच्या वतीने त्यांचं देखील सहर्ष स्वागत आहे। जेपी पॅनल म्हणलं की अखंड हिंदुस्थानामध्ये जेपी पॅनलचे पंच आपल्याला नक्कीच कार्यरत असताना आपल्याला पाहायला मिळतात। त्यांचं कार्य आपण पाहिलं गेलं तर अगदी दर्जेदार असतं। प्रत्येक निर्णय प्रत्येक खेळाडूशी अगदी असलेला त्यांचा आता अगदी कौतुकास्पद असतं। यूटीसी लाईव्ह एक बेटर क्लिअरिटी बेटर क्वालिटी देणार आहे नेटवर्क आपण पाहिलं गेलं तर त्यांचं देखील विशेष कौतुक करावं लागेल। अगदी ही स्पर्धा दिवसभराची स्पर्धा आपण दिवसभर त्यांच्या माध्यमातून ही स्पर्धा घर बसल्या पाहू शकता यूटीसी लाईव्हच्या नेटवर्कच्या माध्यमातून। मित्रांनो नक्कीच लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर देखील करायचा आहे। एक मराठमोळी माणसात एक मराठमोळी चॅनल आपण पाहिलं गेलं तर यूटीसी लाईव्ह या स्पर्धेच्या वतीने आपण पाहिलं गेलं तर त्यांचं देखील कौतुक असेल। आपण करूया स्पर्धेला सुरुवात। वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभा निर्विघ्नं कुरु देव सर्व कार्येषु सर्वदा सर्व मंगल्य मांगल्य शिवे सर्वार्थ साधिके शरण्य त्र्यंबके गौरी नारायणी नमस्तुते। अखंड हिंदुस्थानचे आराध्यदैवत राजे छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा मुद्रा करून 64 कलेचा अधिपती बाप्पा गणरायाला वंदन करून मी घेऊन जातो या जादुई नगरीमध्ये क्रिकेटच्या या क्षेत्रामध्ये। मी क्रिकेट समालोचक विनोद कृष्णा पाटील आपलं सहर्ष स्वागत करतोय आणि घेऊन जातोय जिथे चालू आहे शेवडी तालुका ग्रामीण क्रिकेट असोसिएशन मुंबई अंतर्गत नवलाई स्पोर्ट्स नवलाईवाडी आयोजित पावसाळी रबर बॉल क्रिकेट स्पर्धा नवलाई देवी चषक 2026 मानाचा आणि अभिमानाचा हा चषक आपण पाहतोय। आणि या आलेल्या क्रिकेट प्रेमींचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत करतोय। प्रेक्षक राजाचं देखील सहर्ष स्वागत असेल। पावसाळी रबर बॉल क्रिकेट स्पर्धेमध्ये विद्यमान सामना आपण पाहतो। एका बाजूने आरकेसीसी चिखलवाडी संघ तर त्यांना फाईट करतायत गजापूर 11 हा संघ इन ऍक्शन मध्ये आपल्याला पाहायला मिळते। एका बाजूने आपण पाहिलं गेलं तर सुशांत हंपे तर एका बाजूने एका झंझावती वादळ जहीर मालदार एका बाजूने आपण पाहिलं गेलं तर सागर कोटकर तर एका बाजूने सागर केसरकर इन ऍक्शन मध्ये आपल्याला पाहायला मिळते। दोन्ही संघांना दिव्या विजयाच्या दृष्टिकोनातून खूप साऱ्या शुभेच्छा। यस 4 षटकांचा सामना असेल। पहिले 3 षटक तुम्हाला 12 मिनिटांमध्ये पूर्ण करायचे आहेत याची देखील नोंद क्षेत्ररक्षण करणारे टीम अर्थात गजापूर 11 गजापूर या संघाने करायचे आहे। प्रत्येक खेळाडू प्रत्येक संघाला विनंती आहे 4 षटकांचा सामना असेल तर पहिले 3 षटक आपण 12 मिनिटांमध्ये पूर्ण करायचे आहेत, अन्यथा 2 धावींची पेनल्टी या ठिकाणी दिली जाईल। कारण पॉवर प्ले नाहीये, सर्कल नाहीये, त्यामुळे 2 धावींची पेनल्टी नक्कीच दिली जाईल। दोन्ही संघाने संघनायकांनी त्याची नोंद घ्यायची आहे। यस हिअर वी गो, लेट्स प्ले। पहिला चेंडू आपण पाहतो गोलंदाजी मार्कवर दाखल झालाय एक युवा टॅलेंटेड गोलंदाज नाव आहे सागर कोटकर। पहिला चेंडू पहिल्याच संघामातील पहिला चेंडू इथे मात्र बॅटची लिडिंग जरूर लागले, टीममध्ये प्रोटेक्शन जरूर झाले, सिंगल आणि नवीन हंगामाची नवीन सुरुवात आपण पाहिलं गेलं तर एकेरी धावेने होते। अगदी चांगली सुरुवात आपल्याला पाहायला मिळते नवीन हंगामाची शेवडी तालुका ग्रामीण क्रिकेट असोसिएशन यांच्या माध्यमातून आपण पाहिलं गेलं तर अखंड शेवडीतील खेळाडूंना एक हक्काचं व्यासपीठ अगदी एका वेगळ्या दर्जेवर क्रिकेटला वेगळ्या दर्जेवर घेऊन जाण्याचं काम या शेवडी तालुका ग्रामीण क्रिकेट असोसिएशनने नक्कीच केलंय। नेक्स्ट बॉल सागर कोटकर पुन्हा एकदा सज्ज होतोय। फुलटा चेंडू यावेळेस वेग होता वेगावर स्वार जरूर झाले, आता बायच्या स्वरूपात इथे मात्र सिंगल आले। 2 धावा धावफलकावर लागतात।
पहिलं षटक आपण पाहिलं गेलं तर 4 षटकांचा सामना, 4 षटकांचा उत्तरार्ध, 4 षटकांचा पूर्वार्ध आणि त्यामध्ये नटलेला हा अभूतपूर्व सोहळा आपण पाहतोय. क्रिकेटचा हा महासंग्राम, क्रिकेटचा रणसंग्राम आपण पाहतोय. नवलाई चषक 2026. नेक्स्ट बॉल. पुन्हा एकदा अगदी यावेळी देखील चांगला चेंडू आपल्याला पाहायला मिळाला की आता खेळ एकदा तो पूर्ण केले गेले. ताहीर त्या ठिकाणी येतात चेंडूवर तत्पर मात्र सिंगल झाले एक्झिक्यूट. एका धावेने धावफलक पुढे सरकतोय. धावफलकावर धावा मिळून झाल्या 3. यावेळेस कोलवा टप्प्याचा चेंडू अगदी क्या बात आहे. स्विंग अँड मिस. यावेळी ठिकाणी सुशांत मात्र स्पीड झाल्यात. कौतुक करावं लागेल. एक युवा टॅलेंटेड गोलंदाज आपण पाहिलं गेलं तर सागर कोटकर या नावाने देखील प्रभावित केले. गेला हंगाम आपण पाहिलं गेलं तर या नावाची चर्चा राहिली आहे. पुन्हा एकदा त्याच नावाची चर्चा सुरुवात केली आहे. यावेळेस अवे फ्रॉम द बॉडी ठेवलाय मात्र ऑप्शनच्या खूपच बाहेरचा चेंडू पंच आपल्याकडे वळतात इशारा करतात इट्स अ व्हाईट बॉल. अवांतर धावसंख्येने ते मात्र धावफलक पुढे सरकतोय. 4 धावा धावफलकावर लागतील. सुशांत आप्पे आणि सागर केसरकर ही जोडी आपण पाहिलं गेलं तर सुशांत आप्पे एका झंझावती बाद म्हणून ओळखलं जाणे का आक्रमक खेळाडू म्हणून खेळला जातो आणि तेच आक्रमकता मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. फटका चांगला आहे. सुशांतच्या बॅट मधून आलेला ह्या हंगामामधील पहिला षटकार आपण पाहतोय. सागर बॉल आहेत. या हंगामातील पहिला षटकार सुशांत आप्पेच्या नावावर राहिला. अगदी पावसाळी रबर बॉल क्रिकेट स्पर्धा आपण पाहतोय. पहिली स्पर्धा आणि या पहिल्या स्पर्धेतील पहिला षटकार सुशांतच्या नावावर राहिला. यावेळेस हलक्या हाताने खेळत सन्मान दिला. चेंडूला एक धाव पूर्ण केले गेले. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला गेला. स्ट्रायकिंग एंडला थ्रो आणि इथे मात्र चांगला थ्रो पाहायला मिळाला मात्र खराब कलेक्शन. थ्रो जर व्यवस्थित झाला असता तर मात्र विकेट आली असती. आता जर आणि तरला अंतर नाहीये क्रिकेट क्षेत्रामध्ये. पहिल्या षटकाचा खेळ या ठिकाणी संपलाय. पहिल्या षटकाच्या संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते ती तब्बल 13 या धावसंख्येवर. एक मोठा फटका नाही. इथे मात्र धावफलकाला वेग आलाय. चला स्पीडअप घ्या मित्रांनो. जास्तीचा वेळ घेऊ नका. गजापूर 11 संघ नवीन गोलंदाजी मार्कवर दाखल झालाय गजापूर 11 संघाने. अविनाश 13 धावा धावफलकावर लागलेत. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. जवळजवळ 3.5 मिनिटाचा खेळ या ठिकाणी संपलाय. माफ करा. धावफलकावर धावा लागले 12. पहिल्या 3 नंतर वाईट नंतर 6 आणि या 2 करेक्शन केलं जाईल. स्कोर कार्ड मध्ये 12 धावा धावफलकावर लागतात. दुसऱ्या षटकामध्ये आपण पाहिलं गेलं तर अविनाश दाखल झालाय गोलंदाजी मार्कवर. 1 डॉट आला. पहिल्या 3 नंतर 1 डॉट नंतर वाईट नंतर षटकार नंतर 2. शेवटच्या चेंडूवर 2 आल्या. 12 धावा झाल्या धावफलकावर. जास्तीचा वेळ मित्रांनो घेऊ नका. नेक्स्ट बॉल. दुसऱ्या षटकातील पहिला चेंडू आणि क्या बात आहे. यू मिस आय विल डेफिनेटली हिट. पहिल्या चेंडूवर इथे मात्र विकेट अर्जित केले अविनाशने. कौतुक करावं लागेल. अगदी बीट झाले तर सागर केसरकर आणि दांडी गुल झाली आहे. बदल्या दांडीवर इथे मात्र बॉल जाऊन आदळला. पहिल्या विकेटचा होईल पतन. धक्का क्रमांक पहिला लागतोय तो आरके चिखलवाडी या संघाला. चला इन आउट थोडंसं फास्ट करा मित्रांनो. जास्तीचा वेळ आपण देखील घेऊ नका. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. नाव आहे सुहास खेतल. या नावाने देखील चर्चा राहिली आहे. रिबतचा बादशाह म्हणून ज्याला ओळखलं जातं तो मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. आरके चिखलवाडी संघाचा आक्रमक एक खेळाडू अष्टपैलू खेळाडू म्हणून ज्याला ओळखलं जातं सुहास खेतल मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय. पहिल्या चेंडूवर इथे मात्र कमबॅक केलंय गजापूर 11 या संघाने. पहिल्या षटकाचा जर विचार केला 13 धावा आलाय. एक मोठा फटका सुशांतच्या बॅट मधून नक्कीच आपल्याला पाहायला मिळाला. त्यानंतर मात्र कमबॅक केलंय.
12 धावा धावपलकावर लागतात. तर पहिल्या षटकामध्ये आपण पाहिलं गेलं तर 12 धावा धावपलकावर लागल्यात. पुन्हा एकदा या क्या बात आहे, वेग आणि वेग आपल्याला पाहायला मिळतोय. बीट करतायत आणि चेंडू जाऊन विसावतो तो यष्टीरक्षकाच्या हातामध्ये डॉट चेंडू काउंट केला जातोय. अगदी कौतुक करावं लागेल या गोलंदाजाचं. 12च्या सरासरीने धावपलकावर धावा लागलेला असताना इथे मात्र 2 चेंडू इथे मात्र अगदी सुरेखरित्या हाताळताना आपल्याला पाहण्यात. यावेळेस फुल टॉस, फटका फसलाय. ताहीर चेंडू खाली इथे मात्र कोणती चुकी होणार नाहीये. विकेटचं होईल नक्कीच पतन. आणखी एका विकेटचं पतन झालं. आणखी एक धक्का लागतो, मोठा धक्का इथे मात्र लागलाय तो आरके चिखलवाडी संघाला. विना कामगिरी करता आल्या माघारी इथे मात्र परतावा लागेल सुहास केतल. एक मोठी विकेट, महत्वाची विकेट या ठिकाणी गजापुरी इलेव्हन या संघाला लागलेली आहे. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये रोहित केतल. अगदी या खेळाडूने देखील गेल्या वर्षीचा हंगाम अगदी गाजवलाय. या खेळाडूला देखील कौतुक करावं लागेल. नाव आदमीनं या खेळाडूने देखील भाग पाडले. आता मात्र संघाला गरज आहे, कारण 2 लागोपाठ विकेट आल्यात राकेश चिखलवाडी संघासाठी. विनाचं कौतुक करायला यावेळी देखील स्विंग पुन्हा एकदा विकेट नक्कीच अपील केली होती, मात्र पंच आपल्या निर्णयावर तटस्थ आहेत. आणखी एक डॉट बॉल काउंट केला जातोय. कौतुक करावं लागेल. अगदी पाहिलं गेलं तर अविनाश 2 विकेट जरूर मिळवलंय. एकही धावा आतापर्यंत खर्च केलेला नाही आहे. 12 धावा धावपलकावर लागतात. 2 विकेट आल्यात. पुन्हा एकदा ऑन साइडला खेळलेत. एक धाव तर पूर्ण केले. दुसऱ्या धावांचा प्रयत्न केला गेला. इथे मात्र फंबल झाले थोडेसे आणि चेंडू निघून जाईल का. चांगला स्टॉप त्या ठिकाणी नक्कीच जर दुसऱ्या प्रयत्नामध्ये आपल्याला पाहायला मिळाला तर दूर मात्र 3 धावा अर्जित केल्या गेल्यात. या 3 धावेच्या मध्ये धावफलक जाऊन पुढे तब्बल 15 या धावसंख्येवर 15 ऑन स्कोरबोर्ड. लॉस ऑफ द विकेट्स आरके चिखलवाडी संघ आताचा मात्र थोडासा अडचणी स्थितीमध्ये आपल्याला नक्कीच पाहायला मिळत आहे. जोपर्यंत सुशांत खेळपट्टीवर आहे त्या मात्र कोणतेही अडचण भासणार नाही आहे आरके चिखलवाडी या संघाला. नेक्स्ट बॉल. यावेळेस क्या बात आहे, अलॉंग द कार्पेट गॅप मधून गॅप मोठा नाही, धावा ना तोटा. अगदी व्यासपीठाला सलामी देणारी चेंडू निघून जाईल सरळ सीमारेषेच्या बाहेर. सुशांतच्या पॅड मधून आला हा धमाकेदार चौकार आपल्याला पाहायला मिळतो. शेवटच्या चेंडूवर इथे मात्र इरादे स्पष्ट केले होते. बोललो होतो सुशांत जोपर्यंत खेळपट्टीवर सज्ज आहे, टॅकिंग एंडला सज्ज आहे, तोपर्यंत कोणती अडचण भासणार नाहीये आरके चिखलवाडी संघाला. ते दाखवून देताना नक्कीच आपल्याला पाहायला मिळतं. सुशांत आपे मैदानाच्या आतमध्ये शेवटच्या चेंडूवर इथे मात्र चौकार आलाय आणि धावफलक जाऊन पोहोचतो तब्बल 19 या धावसंख्येवर. 2 षटकांचा खेळ या ठिकाणी संपलाय आणि जवळजवळ 7 मिनिटाचा या ठिकाणी खेळ संपलाय. चला स्पीडअप घ्या. विक्रांत कांबळे पुन्हा एकदा एक अष्टपैलू खेळाडू म्हणून ज्याची ओळख आहे असा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. गोलंदाजी मार्फत 3ऱ्या षटकामध्ये 19 धावा धावपलकावर लागला. डिफेंड करायचे आहेत. अजूनही 2 षटक शिल्लक असतील या इनिंग मधले. चला स्पीडअप घ्या, जास्तीचा वेळ घेऊ नका मित्रांनो. रोहित केदार स्ट्रायकिंग इनला आपण पाहतोय पण त्यांच्या उजव्या बाजूने विक्रांत फुलटॉस. इथे मात्र चुकी झाली. चुकीला माफी नाहीये. मात्र काय घडतंय, बॉलने अंतर देखील गाठलेलं नाही आहे. तद्वर मात्र 1 धाव 1+9 अशा 2 धावा मिळतील. दंडित केले गेले गोलंदाजाला. 21 धावा धावपलकावर लागतात. फ्री हिट असेल, पुढचा चेंडू, मोठा फटका खेळण्याची संधी आणि कौशल्य आहे आणि ते 2 फटक्यामध्ये आपल्याला पाहायला मिळेल. सुशांतच्या बॅट मधून आलेले एक चौकार आणि षटकार. नेक्स्ट बॉल. त्यावेळेस अगदी सुरेख चेंडू, सुरेख टप्प्यावर चेंडू आपल्याला पाहायला मिळाला. डॉट चेंडू. आता यावेळेस मात्र कमबॅक केलंय विक्रांत याने. पहिला चेंडू नो हाताळला होता, त्यानंतर मात्र डॉट चेंडू.
शांत ठेवलं फ्री हिटच्या चेंडूवर सुशांतला आणखी एक डॉट चेंडू हाफ ट्रॅकर ठेवला होता अगदी आपडला होता आणि चेंडू जाऊन विसावला होता यष्टीरक्षकाच्या हातामध्ये आणखी एक डॉट चेंडू काउंट केला जाईल यावेळी देखील चांगला फटका आहे लॉंग ऑफच्या दिशेने चेंडू टॅबल झाला एक धाव तर पूर्ण केले गेले धावफलक जाऊन पोहोचेल तर तब्बल 22 या धाव संख्येवर 22 ऑन स्कोरबोर्ड यावेळेस पुन्हा एकदा स्विंग अँड मिस आणि बॅटने खेळण्याचा प्रयत्न होता रोहित यांचा मात्र बॉल आणि बॅटचा काही संपर्क पाहायला मिळाला नाहीये डॉट चेंडू काउंट केला जातोय गजापूर 11 संघाच्या गोलंदाजाचं या ठिकाणी कौतुक करेल पहिल्या षटकामध्ये आपण पाहिलं गेलं तर 12 धावा आल्या त्यानंतर मात्र अवी आणि विक्रांत यांनी आपल्या संघाला मात्र कमबॅक करून दिले यावेळेस पुन्हा एकदा हाफ ट्रॅकर होता पुल करण्याचा प्रयत्न होता मात्र पुल करण्याच्या प्रयत्नामध्ये कुठेतरी फसले रोहित आणि या डॉट बॉल आणखी एक काउंट केला जातोय आडव्या बॅटने पुन्हा एकदा खेळत हलक्या हाताने दिशा दिली चेंडूला एकदा पूर्ण केली दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला गेला जहीर येतात चेंडूवर आणि तदुर मात्र 2 धावा अगदी सुरेखकार आणि बिटवीन द विकेट आपल्याला पाहायला मिळते 2 धावाचा प्रयत्न केला आणि प्रयत्न पूर्ण होताना नक्कीच पाहायला मिळतात 24 धावा बलगावं लागतात तिसरं षटक या ठिकाणी संपलंय 3 षटकांचा खेळ संपलाय जवळजवळ 11 मिनिटांचा खेळ या ठिकाणी संपलाय चला स्पीडअप घ्या मित्रांनो जास्तीचा वेळ घेऊ नका गजापूर 11 संघ चला 11 मिनिटांचा खेळ संपलाय उर्वरित 5 मिनिटांमध्ये आपल्याला षटक पूर्ण करायचं आहे गोलंदाजाचं नाव आमच्यापर्यंत पोहोचू द्या अविनाश दादा आर्यन एक युवा टॅलेंटेड गोलंदाज आपण पाहतो गोलंदाजी मार्कवर शेवटच्या आणि अंतिम षटकामध्ये स्लॉगवरचं षटक पहिला चेंडू आणि पहिल्या चेंडूवर आइए जनाब आपका स्वागत है स्वैग से करेंगे आपका स्वागत आणि पहिल्या चेंडूवर आला एक धमाकेदार फटका सुशांतच्या बॅट मधून षटकार येतोय 6 धावेच्या मदतीने इथे मात्र सुरुवात केली आहे सुशांत याने षटकाराला आणि षटकाराच्या मध्ये धावफलक जाऊन पोहोचलाय तो 30 या धाव संख्येवर 30 ऑन स्कोरबोर्ड पहिल्या चेंडूवर षटकाराला इथे मात्र कमबॅक करावं लागेल गजापूर 11 संघाला यावेळेस हाफ ट्रॅकर ठेवला इथे मात्र दिशा दिली डीप मध्ये प्रोटेक्शन मात्र खेळाडूच्या आवाक्याच्या बाहेर आणखी एक मोठा फटका सलग चेंडू नाही जाईल सरळ सीमारेषेच्या बाहेर यावेळेस मात्र चौकार येतोय 4 धावेच्या मध्ये धावफलक जाऊन पोहोचेल 34 या धाव संख्येवर थोडासा विचार विनिमय तरी नक्कीच करणं गरजेचं आहे तर मात्र गोलंदाजावर प्रेशर निर्माण होईल या 2 फटक्याने आणि ते निर्माण होताना नक्कीच आपल्याला पाहायला मिळेल आता पुढचा चेंडू कसा हाताळेल हे देखील पाहावं लागेल गावडी आणि मासोडे संघ दोन्ही संघाच्या संघनायकांनी या ठिकाणी तयार राहायचं आहे संघनायकांना विनंती आपण इनिंग ब्रेक मध्ये नाणेफेकीसाठी या यावेळेस लोड फुल टॉस चेंडू समोरच्या दिशेने डीप मध्ये प्रोटेक्शन झालं ताहीर येतात चेंडूवर एकही धाव मिळणार नाहीये डॉट चेंडू येतोय जितका वेल सुशांत स्ट्रायकिंग एंडला धावा येतील यातील मात्र शंका नाहीये पहिल्याच मॅच मध्ये सुशांत फॉर्म मध्ये नक्कीच असताना आपल्याला नक्कीच पाहायला मिळाला यावेळी दिशा देण्याचा प्रयत्न होता लेगस्टम्पच्या बाहेरचा चेंडू लॉक स्टॉप मध्ये चेंडू ट्रॅव्हल झालाय चांगले क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं एक धाव आणि दुसरी धाव देखील सहजरित्या पूर्ण केली वाईड +2 अशा 3 धाव 1 शॉट यस 2 धावा मिळतील 2 धावा मिळतील या चेंडूवर 36 धावा बलगावं लागतात यावेळेस पुन्हा एकदा खोलवर टप्प्याचा चेंडू ऑन साइडला इथे मात्र दिशा दिली चेंडू इथे मात्र स्टॉप जरूर झालाय
वन शॉट, पुन्हा एकदा वन शॉट आले. एक धाव मिळेल. विचार करावा लागेल सुशांतला. थोडीशी घाई इथे मात्र थोडीशी महागात पडेल, कारण एक एक धाव मात्र महत्वाची असते. आता म्हटलं जातं ना, निवडणुकीमध्ये एका एका मताला आणि क्रिकेटमध्ये मध्ये एका एका धावेला महत्व असतं. ते महत्वाची धाव आता इथे मात्र खूप काही सांगून जाईल. शेवटचा आणि अंतिम षटक आहे, स्लॉगवरचं षटक. पहिल्या 2 चेंडूवर गोलंदाजाने मात्र गोलंदाजावर प्रेशर होतं, फलंदाजाने वर्चस्व गाजवलं होतं. आता त्यानंतर मात्र गोलंदाजाने वर्चस्व गाजवलंय शेवटच्या 2 चेंडूवर. पुन्हा एकदा यावेळेस परफेक्ट मिडल ऑफ द बॅट, फटका चांगला आहे, अंतर देखील गाठलं गेलं. यस, सूर्यकुमार यादव स्टँडला इथे मात्र सलामी दिले. चेंडू निघून जाईल सरळ सीमारेषेच्या बाहेर 6 धाव्यांसाठी. आणखी एक धमाका मोठा फटका आपल्याला पाहायला मिळतोय. 6 धाव्या. 43 धावा धावपल. येस, मालसवडे आणि गावडी, विनंती असेल आपण या इनिंग ब्रेक मध्ये नाणेफेक नक्कीच केली जाईल. यावेळी स्टॉप, चांगला स्टॉप आपल्याला परफेक्ट यॉर्कर जरूर आपल्याला पाहायला मिळाला. तितकाच चांगला डिफेंड अगदी पाहायला मिळतो सुशांतच्या बॅट मधून. नक्कीच सिंगल आले शेवटच्या चेंडूवर आणि 44 धावा धावपलकाव्या लागल्यात. 45 धावांचं आव्हान असेल गजापूर 11 संघासाठी. चला, मालसवडे आणि गावडी शेवटचा आणि अंतिम कॉल असेल. इनिंग ब्रेक मध्ये आपण नाणेफेक करणार आहोत, याची देखील सर्व संघनायकांनी नोंद घ्यायची आहे. आणि इनिंग ब्रेक मध्ये आपण या ठिकाणी उपस्थित राहायचं. चला, गजापूर 11 संघनायक थोडस या. गावडी गजापूर 11 संघनायक विक्रांत दादा. संजय पाटील दादा आणि मासवडे विक्रांत दादा. चला, लाईनअप मध्ये थोडस एंट्री करा मित्रांनो. शिस्तबद्ध आपण असोसिएशन आहे आणि शिस्तबद्धतेचं दुसरं नाव म्हणजे आपलं शेवडी तालुका ग्रामीण क्रिकेट असोसिएशन आहे. त्यामुळे विनंती असेल आपण लाईनअप मध्ये इन आउट करा. चला, गावडी श्री विठलाई देवी क्रिकेट क्लब गावडी संघ आणि श्री विठलाई देवी क्रिकेट क्लब मालसोडे इन ऍक्शन मध्ये आपल्याला पाहायला मिळतील. चला, आपलं सुसज्ज आणि सुंदर क्षेत्र सजवून घ्या. टॉच केला जाईल मालसवडे आणि गावडी या 2 संघांमध्ये. चला, गावडी संघाने नाणेफेक जिंकले. आपला निर्णय आमच्यापर्यंत कळवा. चिखलवाडी संघाला देखील विनंती आहे, आपलं सुसज्ज आणि सुंदर क्षेत्र सजवून घ्या.
विद्यमान सामना आपण पाहिला गेलं तर प्रथम फलंदाजी करताना आरके चिखलवाडी संघाने तब्बल 44 धावा धावपलकावर लागले आणि 45 धावांचं टार्गेट सेट केलंय या ठिकाणी गजापूर 11 संघासमोर आणि गजापूर 11 संघाकडून एक भन्नाट जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल जाते। एका बाजूने आपण पाहिलं गेलं तर लेजंड खेळाडू तर त्यांच्या समवेत आपण पाहिलं गेलं तर युवा टॅलेंटेड खेळाडू आपण पाहतोय। एका बाजूने पाहिलं गेलं तर जहीर मालदार आणि त्यांच्या समवेत त्याच्या साथीला सागर कोटकर मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय। अनुभवाचे धडे घेताना आपल्याला नक्कीच पाहायला मिळतं सागर कोटकर जहीर मालदार यांच्याकडून एक आक्रमक खेळाडू आपण पाहिलं गेलं तर एक अनुभव आहे जहीर मालदार यांच्याकडून आणि तोच अनुभव आपल्या समवेत सागर कोटकरला शिकवताना नक्कीच आपल्याला नक्कीच या पाहायला मिळतं या आपल्या संघाकडून गजापूर 11 संघाकडून आणि त्यांच्याच पावलावर पाऊल ठेवताना नक्कीच सागर कोटकर नक्कीच आपल्याला पाहायला मिळतोय एक युवा टॅलेंटेड खेळाडू। नॉन स्ट्रायकिंग एला स्ट्रायकिंग एला आपण पाहिलं गेलं तर एक झंझावती वादळ जहीर मालदार गजापूर 11 संघाकडून खेळताना या नावाची देखील चर्चा राहिली आहे। गोलंदाजी मार्कवर आपण पाहिलं गेलं तर हे वेगवान वेगाचा बादशाह म्हणून ज्याला ओळखलं जातं सुशांत हप्पे मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला गोलंदाजी मार्कवर। दोन्ही संघांना देऊया विजयाच्या दृष्टिकोनातून खूप सारी शुभेच्छा। उत्तरार्धाला करूया सुरुवात। लेट्स प्ले। पहिलं षटक आणि पहिल्या षटकामध्ये आपण पाहतोय सुशांत हप्पे हाफ ट्रॅकर इथे मात्र बॅटची आदली कडा जरूर झाली एक धाव तर पूर्ण केले गेले आहे। एका धावेवर समाधान मानावं लागेल। थोडीशी चांगली सुरुवात चिखलवाडी संघाकडून आपल्याला पाहायला मिळते 45 धावा डिफेंड करायच्या 24 चेंडू मध्ये आणि ते मात्र टाइम आउट स्टॉप वॉच देखील चालू झालाय। जवळजवळ 12 मिनिटांमध्ये आपल्याला 3 षटक हाताळायचे आहेत आणि त्या 2 धावांची पेनल्टी देखील दिली जाईल क्षेत्ररक्षण करणारी टीम यांना देखील। नेक्स्ट बॉल सागर कोटकर स्टंगिंग इन या बेस स्विंग आणि मिस बॉल हातातून जरूर सुटलाय मात्र चोरटी धाव या ठिकाणी आपल्याला देखील पाहायला मिळते। आणखी एक सिंगल ऍड केली जाईल धावपलकामध्ये 2 धावा धावपलकावर लागल्यात। गावडी संघाने इथे मात्र नाणेफेक जिंकला आणि प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतलाय। आमंत्रित केलंय माचवडे संघाला प्रथम फलंदाजीसाठी। आपट लावता चेंडू दिशा दिली आहे लॉंग ऑफच्या दिशेने चेंडू टॅबल झालाय मोकून येतील चेंडूवर त्यावर मात्र 2 धावा पूर्ण केल्यात। चांगलं रनिंग विकेट आपल्याला नक्कीच पाहायला मिळत आहे। दिशा देण्याचा प्रयत्न होता पेरलेकच्या दिशेने दिशा देण्याचा प्रयत्न होता फक्त जहीर मालदार यांचा मात्र त्या प्रयत्नामध्ये कुठे असफल ठरतायत। तर डॉट चेंडू येतोय कधी शरीराचा वेध घेणारा चेंडू आपल्याला पाहायला मिळाला। पण पाहिलं गेलं तर घर बसल्या ही मॅचचं या स्पर्धेचं थेट प्रक्षेपण आपण पाहतोय युटीसी लाईव्हच्या माध्यमातून। अगदी कौतुक करावं लागेल युटीसी लाईव्हच्या संपूर्ण टीमचं देखील अगदी पडद्यामागचे हिरो म्हणून ज्यांना ओळखलं जातं अगदी ही स्पर्धा त्याच्या माध्यमातून कव्हर केली जाते तेच खरे हिरो आहेत आणि त्यांचं देखील कौतुक करावं लागेल। अगदी बेटर क्लिअरिटी आपण पाहतोय स्क्रीनवर आपण पाहिलं गेलं तर अगदी लाजवाब क्लॅरिटी आपल्याला नक्कीच पाहायला मिळते। आणखी एका धावेचा ऍड केले जाईल धावपलकामध्ये टोटल 5 धावा धावपलकावर लागतात। पहिलं षटक आपण पाहतोय पुन्हा एकदा स्विंग अँड मिस आणखी एक डॉट बॉल अगदी कौतुक करावं लागेल। अगदी चांगल्या प्रकारची फलंदाजी करताना नक्कीच आपल्याला पाहायला मिळाला सुशांत त्याच पद्धतीची गोलंदाजी देखील अगदी अष्टपैलू कामगिरी करताना नक्कीच या सामन्यामध्ये पाहायला मिळतं सुशांत हप्पे। पहिल्या षटकाचा खेळ या ठिकाणी संपलाय धावपलकावर धावा लागलेत मात्र 5 अजून 18 चेंडू शिल्लक असतील धावा बनवायच्या टोटल 40। थोडंसं स्पीडअप घ्या मित्रांनो जास्तीचा वेळ आपण घेऊ नका कारण टाइम देखील लावलेला आहे। तब्बल 12 मिनिटांमध्ये आपल्याला पहिले 3 षटक हाताळायचे आणि त्या पॅनल देखील केलं जाईल याची देखील आपण नोंद घ्यायची आहे। दुसऱ्या षटकामध्ये आपण पाहिलं गेलं तर गोलंदाजी मार्कवर दाखल होतं सुहास खितल। आपण पाहिलं गेलं तर फलंदाजीच्या माध्यमातून थोडीशी निराशाजनक कामगिरी राहिली आहे मात्र एक संधी आहे गोलंदाजीच्या माध्यमातून देखील आपल्या संघाला विजय प्राप्त करून देण्यासाठी दाखल होतोय।
दिशा देण्याचा प्रयत्न, पुन्हा एकदा हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न होता. डॉट बॉलने सुरुवात झाली या षटकाची, अगदी सुरेख सुरुवात. यावेळेस पुन्हा एकदा ऑफ साइडला दिशा देण्याचा प्रयत्न होता. कव्हरच्या दिशेने चेंडू टॅबल झाला, एकदा तो पूर्ण केले, दुसरा धावेचे देखील सहजरित्या पूर्ण. अगदी थोडासा लेझी क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये जरूर आपल्याला पाहायला मिळालं. तत्पर मात्र 2 धावा पूर्ण केल्या गेल्या. 2 धावेच्या मध्ये धावफलक 2 पोहोचतोय तब्बल 7 या धावसंख्येवर. आणखी एक डॉट बॉल. चांगला डिफेंड करताना नक्कीच आपल्याला पाहायला मिळतो आरके चिखलवाडी संघ. पहिल्या षटकामध्ये जर विचार केला तर 5 धावा खर्च केला सुशांत अप्पे यांनी, आणि यावेळेस मात्र सुहास देखील अगदी चांगली कामगिरी करताना पाहायला मिळतात. यावेळेस बैठक लगावले, उंची गाठले आणि अंतर देखील गाठले. क्या बात आहे, धमाका. अगदी हाय आणि हँडसम फटका आपल्याला पाहायला मिळाला जहीरच्या पॅड मधून. दिमागदार षटकार 6 धाव्यांसाठी. धावफलक जाऊन पोहोचतो तब्बल 13 या धावसंख्येवर. यावेळेस मात्र कमबॅक केलं सुहास याने. या आधीच्या चेंडूवर आपण पाहिलं गेलं षटका ठोकला होता जहीर याने, त्यांनाच मात्र पुन्हा एकदा शांत ठेवलं. डॉट बॉल येतो, 13 धावा धावफलकावर लागल्यात. पुन्हा एकदा ऑन साइडला बिगिट, आडव्या बॅटचा हा कडवा प्रहार, चेंडू नुकून जाईल सरळ सीमारेषे पार. येथील धावाचा आलाय आणखी एक क्रॅकिंग षटकार. एकूण 20 धावा धावफलकावर लागतात. दुसऱ्या षटकाचा खेळ या ठिकाणी संपलाय. बारा चेंडू आणि 26 धावांची आवश्यकता असेल अजूनही या विजयासाठी गजापूर 11 या संघाला. धावफलकावर धावा लागले तब्बल 19. 12 चेंडूचा खेळ संपलाय. 12 चेंडूचा खेळ शिल्लक असेल जवळजवळ 7 मिनिटाचा खेळ या ठिकाणी संपलाय. सागर केसरकर वेगावर स्वार होणारा गोलंदाज आपण पाहिलं गेलं तर या नावाची देखील चर्चा राहिली. गेल्या हंगामामध्ये या नावाने देखील प्रभावित केले. पुन्हा एकदा सज्ज होतं या हंगामामध्ये आपल्या नावाची डंका वाजवण्यासाठी. यावेळेस खोलवर टप्प्याचा चेंडू आपण पाहिलं गेलं तर स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये चेंडू ट्रॅव्हल झाला. एक धाव पूर्ण केली आहे रोहित येथील चेंडूवर. तत्वर मात्र सिंगल झाले एक्झिक्यूट. एका धावेच्या मध्ये धावफलक पुढे सरकतोय. तब्बल 20 धावा धावफलकावर लागल्यात. अजूनही 25 धावांची आवश्यकता आहे. चेंडू मात्र शिल्लक असतील 11 चेंडू 25 असं समीकरण आहे. पुन्हा एकदा आडव्या बॅटने त्याच दिशेने तिथे मात्र खेळाडू आहेत मात्र बनतील दर्शक. आणखी एक मोठा फटका चौकार येतोय जहीरच्या बॅट मधून. क्या बात आहे, अगदी आक्रमक रूप या ठिकाणी जहीरने धारण करताना नक्कीच पाहायला मिळते. 24 धावा धावफलकावर लागतात. अजूनही 21 धावांची आवश्यकता आहे. अर्धा टप्पा पार केलाय, अजूनही अर्धा टप्पा पार करायचा आहे गजापूर 11 या संघाला. जोपर्यंत जहीर खेळपट्टीवर आहे तोपर्यंत मात्र विजय काही लांब नाही आहे गजापूर 11 संघासाठी. पुढचा प्रेशर आता मात्र गोलंदाजावर असेल. सागर केसरकर कमबॅक करण्यासाठी जाणला जातो हा खेळाडू. हा गोलंदाज कमबॅक करावा लागेल आरके चिखलवाडी संघाला. नेक्स्ट बॉल पुन्हा एकदा सज्ज आहे. टप्प्याचा चेंडू यावेळेस लोअर फुल टॉस आपल्याला नक्कीच पाहायला मिळाला. डीप मध्ये प्रोटेक्शन जरूर होईल.
तत्वर मात्र एक धाव पूर्ण केले, दुसऱ्या धावेचा देखील प्रयत्न केला आहे आणि दुसरी धाव देखील या ठिकाणी सहजरित्या पूर्ण होताना आपल्याला पाहायला मिळते. 2 धावा ऍड केल्या जातात, 26 धावा धाव पलकाव्या लागतात. आपण पाहतोय नवला देवी चषक 2026 पर्व 4 एका दिमागदार 16 एका सुरेख असं नियोजन. बोलवा टप्प्याचा चेंडू पुन्हा एकदा आपल्याला पाहायला मिळतो. बॅटचे बॉटम एज जरूर लागले, एक धाव तर पूर्ण केली आहे, आणखी एक धाव ऍड केली जाईल. 2 धावा अशा मिळतील धाव पलकामध्ये ऍड केल्या जातील. 28 धावा धाव पलकावं लागतात. 28 ऑन स्कोर बोर्ड. हळूहळू धावपलक पुढे सरकलाय, विजेच्या दिशेने वाटचाल करताना नक्कीच आपल्याला पाहायला मिळतोय गजापूर 11 या संघाकडून. यावेळेस खोलवर टप्प्याचा चेंडू आलामध्ये कार्पेट लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये चेंडू ट्रॅव्हल जातोय. मुकुंद येत आहेत, कोणतीही चुकी होणार नाहीये मुकुंद कडून, कारण एका उत्कृष्ट खेळाडू म्हणून मुकुंदचा देखील जाणलं जातं, ओळखलं जातं आणि चांगली क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी आपल्याला नक्कीच पाहायला मिळेल. एक धाव ऍड केली जाते. 29 धावा धाव पलकावर लागतात. दुनिया 16 धावांची आवश्यकता असेल. सात बॉल 16. क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला गावडी संघाने या आमंत्रित केल्या फलंदाजीसाठी या मासवडी या संघाला इन ऍक्शन मध्ये आपल्याला पाहायला मिळतील. यावेळी लेग स्टंपचा चेंडू, इथे मात्र लॉंग स्टॉप रिझन मध्ये चेंडू ट्रॅव्हल झालाय, चुकी, आणि इथे मात्र चुकीला माफी नाही. चेंडू निघून जाईल सरळ सीमारेषेच्या बाहेर. मिळतोय हा पंजा. 5 धावा ऍड केला जाईल धावपलकामध्ये. सात चेंडू 11 धावांची आता आवश्यकता आहे. पहिल्या 2 षटकामध्ये जर विचार केला तर अखिल चिखलवाडी संघाने वर्चस्व गाजवलं होतं, त्यानंतर मात्र गजापूर 11 या संघाने वर्चस्व गाजवलं या सामन्यावर. अगदी जहीर मालदारचे एक बहारदार खेळ आपल्याला नक्कीच पाहायला मिळाले. 2 मोठे फटक्याने इथे मात्र ऊर्जा दिली आहे या मॅचला. यावेळेस दिशा दिली, की धाव मिळणार नाहीये. स्ट्राईक स्वतःकडे ठेवतील जहीर, कारण शेवटच्या चेंडूवर इथे मात्र डॉट आलाय. 6 चेंडू आणि तब्बल 11 धावांची आता मात्र आवश्यकता असेल. शेवटचा आणि अंतिम निर्णायक षटक, आणि निर्णायक षटकामध्ये संघनायकाने विश्वास ठेवलाय तो विशाल याच्यावर. 6 चेंडू 11 धावांची गरज असताना विशालला इथे मात्र गोलंदाजी मार्कवर दाखल केलं गेलंय, पाचारण केलं गेलंय. बघूया कोणता संघ या सामन्यावर आपलं वर्चस्व गाजल. 6 चेंडू 11 धावांची गरज. विशाल सज्ज होतोय, आडव्या बॅट. यावेळेस मात्र ऑफ साइडला ठेवला होता आणि इथे मात्र कमालीचा क्रॅकिंग स्ट्रोक आपल्याला पाहायला मिळालाय आणि पहिल्या चेंडूवर इरादे स्पष्ट केले जहीर मालदार यांनी. अगदी कमालीचा फटका आपल्याला पाहायला मिळतोय. रन बॉल इक्वेशन. 5 चेंडू अजून 5 धावांची गरज आहे. सामना हातातून निसटला की काय हे देखील पाहावं लागेल. आता मात्र 5 चेंडू 5 धावांची गरज. त्याला दोन्ही संघाने तयार आहेत. नेक्स्ट गावडी, आणि इथे मात्र काय करतंय थोडंसं फंबल. आधी खेळाडूंनी देखील सामना सोडून दिलाय असं वाटतं मैदानाच्या आतमध्ये. व्हाईट ब्लॉक, व्हाईट +2 अशा 3 धावा मिळतील चेंडूवर. 2 धावांची अजूनही आवश्यकता आहे. सामन्यावर वर्चस्व गाजवलंय जहीर मालदार आणि सागर कोटकर यांच्या टीमने, अर्थातच गजापूर 11 या संघाने. यावेळेस मात्र फिनिशिंग स्टाईल
सामना संपवलाय षटकाराने आणि गजापूर 11 या संघाचा विजय साकार झालाय. कॉंग्रॅच्युलेशन्स गजापूर 11 संघ हाडलक बाडलक आरके चिकलवाडी संघ आपण या स्पर्धेत सहभागी झालात. आणि आपलं देखील विशेष कौतुक आणि विशेश आभार. गजापूर 11 संघाचं देखील हार्दिक अभिनंदन. पुढील वाटचालीस आपल्याला देखील खूप साऱ्या शुभेच्छा. चला नेक्स्ट मॅच साठी तयार जायचं आहे. गावडी आणि मालचवडे या संघ दोन्ही संघांनी तयार राहा. गावडी संघाला विनंती आपण मैदानाचा ताबा लगेच घ्या आणि आपलं सुसज्ज आणि सुंदर क्षेत्ररक्षण सजवून घ्या. चला गावडी संजय दादा पाटील विनंती असेल आपल्या टीमला घेऊन आपण मैदानाचा ताबा घ्या.